खूप दुखतंय का ग? नाही नाही, ठीक आहे मी. नाही आई, तू ठीक नाही आहेस. पिहू अगं मी आई तू का सहन करतेस हे सगळं? शिक्षण झालंय ना तुझे? या सगळ्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात. हे तुलाही माहिती आहे नाही. तू सरळ का ऍक्शन घेत नाहीस? मी इथून पुढे काहीही सहन करणार नाही असं का म्हणत नाहीस? मला वाटत नाही आता तो ऑप्शन आहे मला, कारण तुझ्या बाबांशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता. पूर्ण जगाशी भांडून मी त्यांच्याशी लग्न केलं होतं. म्हणून तू त्यांचं हे असं वागणं सहन करशील? मी सहन नाही करते. उलट या माणसाशी मी लग्न केलंय, त्या माझ्या निर्णयाची जबाबदारी निभवण्याचा मी प्रयत्न करते. म्हणजे त्यांनी तुला असंच छळत राहायचं? परिस्थितीमुळे झालेत ते असे. त्यांचं माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचा हक्क हा जरा अतिरेक झालाय त्याचा, पण माझी खात्री आहे पिहू, एक ना एक दिवस हे सगळं बदलेल. पिहू, जखम कशी झाली? ही जखम अगदी किरकोळ आहे, पण मनावर खोलवर घाव झाला. सॉरी, मगाशी मी खूप रागात होतो आणि सॉरी. तोडायला एक क्षण लागतो अविनाश, पण जोडायला झिजावं लागतं. आणि जी माणसं नातं जोडण्यासाठी, त्यासाठी झिजण्यासाठी तयारी दाखवतात, त्यांना त्यांचं प्रेम, त्यांचं पावित्र्य हे सिद्ध करण्यासाठी सर्टिफिकेट नाही द्यावं लागत. पिहू, हे एवढं मीठ ठीक आहे? हा पुरे. पिहू, एक खरं सांगू का? अविदादा ना खरंच खूप लकी आहे. त्याला अनुवहिनीसारखी बायको मिळाली. आणि तेवढेच दुर्दैवी पण आहेत, कारण त्यांना अजूनही आईची किंमत कळली नाही. काय माझ्या नवऱ्याच्या कागाळ्या करताय? आई तू इथे कशाला आलीस? जा तू जाऊन आराम कर, चल. पिहू, मी म्हटलं ना. ठीक आहे. काय बनवलंय? अरे चमचा ह्याच्यात का ठेवला? कशी झाली आहे भाजी वहिनी? छान झालीये, पण थोडंसं मीठ जास्त झालंय, पण बाकी छान झाली खरंच. बटाटा धुवून दे. छान झाली हा. वहिनी, दादा जे काही वागला त्यासाठी मी तुला सॉरी म्हणते. म्हणजे आम्ही त्याला थांबवू शकलो असतो, पण रेवती, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. काय नाही, यांचं पण इंटेन्शन नव्हतं की मला लागावं किंवा रक्त यावं. ते झालं. अगं पण वहिनी, लागलं तुलाच ना. आणि तुला रेडिओ स्टेशनला पण जाता आलं नाही. आणि तुला कळतंय का, बाबा तुला दोन दोन बाजूनी हर्ट करतायत.
पिहू, कदाचित काही काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी